ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत सर्वत्र बुद्धीचा देवता असलेल्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर 6 दिवस मनोभावे पूजा अर्चा करून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात काल साश्रू यांनी भावपूर्ण वातावरणात ठाणे पोलीस आयुक्तालयातील 34,000 गणरायांसह 15,000 गौरी मातांना निरोप देण्यात आला। यावेळी ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनांच्या आणि काही राजकीय मंडळांकडून गणरायांवर पुष्पवृष्टीही करण्यात आली। श्रावण महिना संपताच लाडक्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात। मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात ढोलताशांच्या गजरात 27 ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचं आगमन झालं, तर रविवारी गौरी मातेंचं घरोघरी आगमन झालं। माहेरवाशीण असलेल्या गौराईचं सोमवारी पूजन झाल्यानंतर काल गणपतींसह गौराईलाही साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला। ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर तसंच ग्रामीण भागातील रस्त्यांवर काल सायंकाळपासूनच बँजो, ढोल आणि ताशांच्या गजरात गुलाल उधळत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या। ठाणे पूर्व कोपरीतील कोळीवाडा येथून गणपती विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून भाविकांनी गर्दी केली। गौराईचे नटलेले विलोभनीय रूप आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी महिला वर्गानेही गर्दी केली होती। तर अष्टविनायक चौक येथे राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येत होती। काल ठाणे पोलीस आयुक्तालयातील 53,528 गणपती आणि गौरी मातांचं विसर्जन करण्यात आलं। यामध्ये 173 सार्वजनिक तर 34,294 घरगुती गणपती बाप्पांचा तसंच 15,327 गौरी मातांना निरोप देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। ठाणे शहरात गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे तलावांचे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीनं मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजीनगर, ऋतू पार्क, खिडकाळी तलाव, दातिवली तलाव, वागळे स्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नंबर 1, रायलादेवी तलाव नंबर 2, उपवन येथील पालाई देवी मंदिर, आंबे घोसाळे तलाव, निळकंठ सोड उपवन तलाव, बाळकुमरेवाळे आणि कावेसर या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत। तसंच वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावं या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीनं पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी, कळवा पूल, कळवा ठाणे, बाळकुम घाट आणि दिवा घाट असे एकूण 7 विसर्जन घाटही तयार करण्यात आले आहेत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे रेल्वे स्थानकात लोकलमधील गर्दी चढताना वेगवेगळ्या 4 घटनांमध्ये 2 लाखांहून अधिक किमतीचे 4 मोबाईल फोन चोरीला गेले आहेत। या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। डोंबिवली येथील अर्णव भराडी हे सोमवारी ठाण्यातून कामावरून घरी जाण्यासाठी कल्याण लोकलमध्ये चढले। यावेळी पॅन्टच्या खिशामध्ये ठेवलेल्या 48,000 रुपये किमतीचा त्यांचा फोन चोरीला गेला। तर दुसऱ्या घटनेत आदित्य गायकवाड यांचा देखील सोमवारी
CSMT लोकलमध्ये चढताना 65,000चा मोबाईल फोन चोरीला गेला. तिसऱ्या घटनेत अंधेरी येथील हिदायतुल्ला खान हे 31 ऑगस्ट रोजी कामावरून सुटून वैयक्तिक कामानिमित्त मुंब्रा येथे जाण्याकरिता वाशी ते ठाणे असा लोकल प्रवास करून ठाण्यात आले. ठाण्यातील फलाट क्रमांक 2 कल्याण लोकलमध्ये ते चढले. कळवा रेल्वे स्थानकावर लोकल थांबल्यानंतर त्यांचा 90,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन पॅन्टच्या खिशामधून मिळून आला नाही. तर चौथ्या घटनेत दिवा येथील अश्विन गवई यांचा दिवा रेल्वे स्थानकात CST लोकलमध्ये ते चढले असता यावेळी गर्दीचा फायदा घेऊन 10,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरीला गेला. या चारही घटनांप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी धाव घेत तक्रार दाखल केली असून या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 5 दिवस केलेल्या उपोषणावेळी सरकारनं कायम सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळेच मराठा समाजाला अपेक्षित असलेले निर्णय घेऊन त्यांना दिलासा मिळवून दिला असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठीत केली होती. त्या कमिटीनं केलेल्या कामाच्या बळावरच मराठा समाजाला न्याय देणं शक्य झालं असल्यानं या कमिटीतील सर्वांचं शिंदे यांनी अभिनंदन केले. मराठा समाजाला दिलासा देताना याबाबत सर्वकष चर्चा करूनच हा निर्णय घेतलाय. हैदराबाद गॅझेट तातडीनं लागू करून सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. तसंच मराठा आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू झालाय त्यांना 10 लाख आणि नोकरी देण्याबाबत आपण मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला होता. त्यातील उर्वरित प्रलंबित प्रकरणं आता निकाली काढण्यात येतील असंही शिंदे यांनी स्पष्ट केले. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गठीत करण्यात आलेल्या शिंदे समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या असून त्यातून 10 लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. त्यासोबतच ACBC प्रवर्गातून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय देखील आम्ही हायकोर्टात टिकवला आहे. हे आरक्षण देतानाही जस्टिस शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोगाची स्थापना करून 2,47,00,000 घरांचं सर्वेक्षण करून 58 लाख लोकांचा सर्वे करून मराठा समाजाचं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करून त्यानंतर त्यांना 10% आरक्षण दिल्यानं ते नक्की टिकेल असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. सब मिलके आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 1 यांनी कारवाई करत गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या आणण्यात येणारं परराज्यातील भारतीय बनावटीचं विदेशी मद्य जप्त केला आहे. खारेगाव येथे गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता खारेगाव ते ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा कंपनीचा चॉकलेटी रंगाचा 6 चाकी टेम्पो थांबवून या टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये परराज्यातील 1,400 बॉक्स विदेशी मद्य आढळून आलं. हे मद्य गोवा राज्यात निर्मित असून दारूबंदी कायद्याअंतर्गत ही वाहतूक बेकायदेशीर असल्यानं वाहनासह हा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. या कारवाईत जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत तब्बल 1,56,63,800 इतकी आहे. या प्रकरणी वाहन चालक मोहम्मद समशाद सलमानी याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्या आदेशानं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून पुढील तपास निरीक्षक महेश धनशेट्टी यांच्या पथकाकडून सुरू आहे. तर कशा प्रकारची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली आहे, किती मुद्देमाल आहे, किती आरोपी अरेस्ट आहे आणि या संपूर्ण एवढ्या मोठ्या
मुद्देमालाच्या मागे कुठलं रॅकेट असू शकतं का, काय सांगाल? अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या अधीनस्थ आमचे भरारी पथकाचे निरीक्षक श्री धन शेट्टी आणि यांच्या टीमला अशी माहिती मिळाली, गुप्त माहिती मिळाली की ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये निर्मित असलेली, गोवा राज्यामध्ये एक्साईज ड्युटी कमी असल्यामुळे तिथे विदेशी मद्य स्वस्त असतं, तर अशा मद्य ठाणे जिल्ह्यात येणार आहे आणि त्याची वाहतूक आपल्या जिल्ह्यातनं होणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली. तर त्यांनी आज सकाळी एक 6 वाजण्याच्या सुमारास खारेगाव ते ठाणे या रस्त्यावरती एका संशयित वाहनाची तपासणी केली ट्रकची. तर या संशयित वाहनाची तपासणी केल्यानंतर या ट्रकमध्ये त्यांना जवळपास सुमारे 1400 बॉक्स विदेशी मद्याचा साठा असल्याचं आढळून आले आणि ह्या मद्याची पाहणी केली असता ते गोवा राज्यामध्ये निर्मित आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेलं मद्य असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं. तर या गुन्ह्यामध्ये या ट्रक चालक, वाहन चालक याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी त्यांनी हा मुद्देमाल कुठून आला आणि तो कुठे घेऊन चालला होता याचा तपास सुरू आहे. एकूण 1400 बॉक्सेसची अंदाजे किंमत 1,34,00,000 आहे आणि वाहनासकट या सगळ्या गुन्ह्यामध्ये जवळपास 1,56,00,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि यापुढील तपास आमचे निरीक्षक धन शेट्टी आणि त्यांची टीम करते. गेल्या वर्षभरामध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने जवळपास परराज्यातील, त्याच्यामध्ये गोवा असेल, दीव दमण असेल, डुप्लिकेट असेल, परराज्यातील स्कॉच असेल, परदेशातून आयात केलेली स्कॉच असेल, जवळपास 6 कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आम्ही यशस्वी झालो आहे आणि यापुढे अशाच प्रकारची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू होईल. सर, इतक्या मोठ्या प्रमाणात हा जो साठा आहे हा जप्त करण्यात आलेला आहे किंवा हा पकडण्यात आलेला आहे, यामध्ये कुठलं रॅकेट असू शकतं का? हा नेमकं कुठे कुठल्या भागामध्ये हा संपूर्ण माल जाणार होता? हां, आता ही वाहन आम्हाला आज सकाळीच सापडले, म्हणजे आता 12-12:30 वाजता आहेत. तर आज याच्या पुढे आम्ही ह्या वाहन चालकाकडनं आणखी माहिती आम्ही हस्तगत करू आणि याच्या मागचा मुख्य सूत्रधार कोण आणि हा माल नेमका कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट होणार होता याची माहिती आम्ही करून आम्ही अंतिम निष्कर्षापर्यंत लवकरच पोहोचू.